आजच्या ठळक बातम्या. मंडणगडमधील 5 जणांना खैरतोड प्रकरणी खालापुरात अटक. खेडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे घंटानाद आंदोलन. दापोलीतील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 पैकी 4 तालुक्यांमध्ये भात पिकाचे किरकोळ नुकसान. कृष्णाजी चिंतामण आगाशे शाळेत विद्यार्थी मंत्रिमंडळासाठी मतदान. वनपरिक्षेत्र खालापूर यांच्या माध्यमातून परिमंडळ उंबरे येथील चावणी परिसरात खैर वृक्षाची कत्तल करून तस्करी केल्याप्रकरणी मंडणगड येथील 5 आरोपींना वाहनासह ताब्यात घेण्यात आले. चावणी परिसरात अवैधपणे खैर वृक्षाची कत्तल करून तस्करी केली जात होती. तब्बल 10 लाखाचा मुद्देमाल वनविभाग खालापूर यांनी हस्तगत केलाय. पुढील तपास खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. खैर वृक्षाच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पुढील चौकशी वनविभाग करत आहे. वनविभाग खालापूर यांच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईचे स्वागत आता केले जात आहे. वनपरिक्षेत्र आहे आणि यामध्ये खैर ह्या जातीची झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात होती अशी बातमी प्राप्त होती. त्या अनुषंगाने आम्ही सापळा रचला आणि 1 वाहन आणि 5 आरोपी पकडले. सर्व आरोपी हे मंडणगड तालुक्यातले असून या ठिकाणी अवैध खैर तोडायचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्यांची यंत्रणा अशी होती की कटर मशीनसोबत आणणं, खैर हेरणं आणि तोडून घेऊन जाणं. यामध्ये आम्ही आरोपी जबाब घेतले आहे आणि मंडणगड तालुक्यात आम्ही काल तपास करून त्या ठिकाणी 14 घनमीटर माल जप्त केलेला आहे आणि गुन्हा तपास आणखी पुढे चालू आहे. ठिकाण खालापूर तालुकाचं आहे, चावणी परिसर आहे आणि राखीव नामचं आहे चावणीचं. त्या ठिकाणी झाडं तोडलेत, त्या ठिकाणी आम्ही ती कारवाई केलेली आहे. आम्ही तस्करांना आवाहन करतो या ठिकाणी की त्यांनी कृपया असे कुठलेही गैरकृत्य करू नये, जेणेकरून त्यांची आम्ही वाहने जप्त करणं, आर्थिक व्यवहार असतील तर ते पाहणं, त्यांचे बँक अकाउंट सीज करणं, ह्या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत. आणि तालुक्यातलं वन वाचेल याकरता आम्ही स्थानिक नागरिकांना पण आवाहन केलेलं आहे की त्यांनी आम्हाला या कामामध्ये माहिती पुरवून योग्य ती सर्व मदत करावी, जेणेकरून आम्ही तालुक्यातलं वन आम्ही चांगल्या प्रकारे वाचू शकतो. नाही, तालुक्यातले आरोपी एक पण नाही आहे, सगळे आरोपी मंडणगडचे आहेत. पण त्यामधील मुख्य आरोपी आहे राम पवार, हा सांगडेमधील घरजावाई आहे आणि त्यांनीच सगळी ही पूर्ण टीम ॲक्टिवेट करून त्या ठिकाणी तो तस्करीचं मेन काम करत आहे. आम्ही साधारण खैर जातीचा माल आम्ही 15 घनमीटर जप्त केलेला आहे. 1 वाहन आम्ही पकडलेला आहे आणि 2 वाहनं आम्ही पकडून काल ताब्यात दिलेली आहेत मंडणगड आरोपींच्या. टोटल असं मी 10 लाखाचा आतापर्यंत जप्त केलेला आहे. या कारवाईमध्ये आम्ही आरोपींना कोर्ट हजर केलेलं आहे. आम्हाला 20 तारखेपर्यंत कोठडी मिळालेली आहे आणि 20 तारखेपर्यंत आम्ही पूर्ण तपास करत आहोत आणि तपास सखोल करून त्यामध्ये आणखी कोण आरोपी सहभागी आहेत ते तपास करून त्यांना पण न्यायालयात हजर करणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पंचायत समिती कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र घंटानाद आंदोलन छेडले. कोंडिवली येथील शासकीय भूखंडाची मोजणी वारंवार मागणी करूनही होत नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. कोंडिवली गावातील शासकीय भूखंडाची तातडीने मोजणी करून अतिक्रमण हटवावे आणि कोकण रेल्वे प्रकल्पात घरे गेलेल्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आंदोलक करत आहेत. सर्वांना जय भीम. प्रथमतः आम्ही पंचायत समिती खेड या ठिकाणी गेल्या 11 ऑगस्टला आमची गेली 18 ते 19 वर्ष कोंडिवली ग्रामपंचायतमधल्या शासकीय जागेमधलं अतिक्रमण हटवा अशी वारंवार मागणी असताना देखील पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कोंडिवली यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं योग्य अशी कारवाई केली जात नाही. त्या अनुषंगाने मागे एक बैठक झाली 24 तारखेला आणि त्या बैठकीमध्ये सुंदर असा तोडगा निघाला की असणारं जे काही त्या शासकीय जमिनीमध्ये अतिक्रमण आहे ते हटवण्याच्या दृष्टीने आपण प्रथमतः त्या पूर्ण जागेची मोजणी करून घेऊया आणि मोजणी केल्यानंतर आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्याच्यामध्ये असणारं अतिक्रमण हटवू अशा प्रकारचा योग्य निर्णय झालेला असताना देखील पंचायत समिती खेड यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे कार्यवाही केली गेली नाही. म्हणून आज आम्ही त्यांची जी झोप आहे ती उडवण्यासाठी घंटा आंदोलन करत आहोत. दापोली ते मंडणगड महामार्ग रस्त्यावर मच्छी मार्केट परिसर तसेच दापोली ते खेड महामार्ग रस्त्यावर काळकाई कोंड परिसरात संपूर्ण खड्डेच खड्डे पडले आहेत. दापोली शहरात आणि परिसरात रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झालेली दिसून येत आहे. नागरिक त्रस्त झालेले असून दापोली मच्छी मार्केट येथे चिकन विक्रेते सुद्धा या अशा खड्ड्यांमुळे हैराण झालेले आहेत. या खड्ड्यात पाणी साचून तसेच त्या खड्ड्यातून दगडी वर येऊन रस्त्यावरून गाड्यांची रहदारी असल्यामुळे त्या खड्ड्यातले दगड उडून चिकन घेण्याकरता गेलेल्या ग्राहकांना बसत आहेत.
तरी या खड्ड्यांचा त्वरित प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून आता केली जात आहे. नमस्कार, मी काळकाईकोण या परिसरातला रहिवासी असून दापोली काळकाईकोण इथे राहत असून माझी दापोली केड महामार्ग या रस्त्याची जी दुर्दशा झालेली आहे खड्ड्यांनी, आणि या खड्ड्यांमुळे काही दुचाकी वाहनांचा अपघात झालेला आहे. काही महिला पालक वर्ग आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना शाळेत सोडण्याकरता जातात तेव्हा त्यांच्या अंगावरती चिखल उडणे, दगड उडणे, अपघात होणे हे प्रकार भरपूर वेळा झालेले आहेत. यापूर्वी रस्त्याची डागडुगी केली होती, ती तात्पुरती प्रमाणात केल्यासारखी दिसत होती, कारण परत ते खड्डे आलेले आहेत आणि रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. आणि दापोली शहरात कुठेही जा तुम्हाला खड्डेच खड्डे दिसून येतील. त्यामुळे सरकारजवळ माझी हीच विनंती आहे की याची दक्षता घ्यावी आणि सुनिश्चितता करावी की याच्या पुढे असे खड्डे पडणार नाहीत. धन्यवाद. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे वेळापत्रक बिघडलेलं असलं तरी भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं नाही, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात एकूण 1.79 हेक्टर भातशेती बाधित झाली आहे. कृषी सल्लागार अरुण नातू यांनी या नुकसानीची माहिती दिली. जिल्ह्यातील 8 पैकी 4 तालुक्यांमध्ये भात पिकाचं किरकोळ नुकसान झालं आहे. यात देवगड, मालवण, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांचा समावेश आहे. यंदा पावसाचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे शेतकऱ्यांनी भातशेतीची कामं वेळेवर केली. शेतीची कामे सुरू असताना पाऊस चांगला होता, मात्र आता पीक काढणीच्या वेळी मुसळधार पाऊस येत आहे. या पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झालं आहे. कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची आणि निवडणुकीच्या प्रक्रियेची ओळख करून देण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. प्रत्यक्ष निवडणुकीप्रमाणेच शाळेच्या मंत्रिमंडळासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला आणि त्यानंतर मतदानाचा हक्क बजावला. ही संपूर्ण प्रक्रिया खऱ्या निवडणुकीच्या धर्तीवर पार पाडण्यात आली. मतदारांनी म्हणजेच विद्यार्थ्यांनी सही करणे, बोटाला शाई लावणे आणि यांत्रिक पद्धतीने मतदान करणे अशा सर्व टप्प्यांचा अनुभव घेतला. शाळेतील कामकाज सुरळीत चालावे आणि विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणांची ओळख व्हावी या उद्देशाने या विद्यार्थी मंत्रिमंडळाचे नियोजन करण्यात आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निवडणुकीचे महत्त्व समजले. नव्याने निवडलेले हे मंत्रिमंडळ शाळेचे कामकाज उत्तम प्रकारे सांभाळेल अशी आम्हाला खात्री आहे. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची आणि सहभागाची भावना वाढण्यास मदत झाली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.